नमस्कार, मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्राध्यापक रवींद्र पाटील यांचे जीवन, शिक्षण व सामाजिक क्षेत्रासाठी आदर्शवत. डॉक्टर माणिकराव साळुंखे. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न. मान्यवरांची मोठी उपस्थिती. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असतानाच सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रातही उल्लेखनीय व बहुआयामी कामगिरी करणारे प्राध्यापक रवींद्र पाटील यांचे जीवन पुढील पिढीसाठी अत्यंत आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी काढले. येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातील ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक रवींद्र पाटील यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे होते, तर माजी शिक्षण आमदार भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले की प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यातील ऊर्जा पाहता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले हे कार्य थांबवू नये, तर आगामी काळात शिक्षण वाचवा, देश वाचवा या राष्ट्रीय अभियानात सक्रिय योगदान देऊन समाजाला दिशा द्यावी. कार्यक्रमात प्राध्यापक रवींद्र पाटील त्यांच्या प्रदीर्घ आणि सेवेबद्दल डॉक्टर माणिकराव साळुंखे व डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली रवींद्र पाटील यांचा सत्कार माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाळी यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत आजवर लाभलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या सोहळ्याप्रसंगी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट राजेंद्र डांगे, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष AR तांबे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, माजी शिक्षणाधिकारी BB भंडारे, नगरसेवक दयानंद सागर मोरे, प्राध्यापक डॉक्टर अप्पासाहेब शेळके आणि प्राध्यापक अरविंद वाघमोडे आदींची समयोचित भाषणे झाली. सर्वांनीच प्राध्यापक पाटील यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले, बालाजी उद्योग समूहाचे अध्यक्ष मदनराव कारंडे, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मुसाई, संस्थे संचालक छगनराव नांगरे, जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, कबनूरच्या सरपंच सुलोचना कट्टी उपस्थित होत्या. तसेच बापूसाहेब ठोंबरे, BD पाटील, सुनील इंगवले, इचलकरंजीचे नगरसेवक सयाजीराव चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती दीपक वाडकर, नगरसेवक अमर वरुटे, माजी सरपंच नूर मोहम्मद मुजावर, माजी प्राचार्य DB जुजारे, तलाठी किशोर पाटील, NA काजी, सागर परीट, विवेक स्वामी, पैलवान अण्णासो निंबाळकर, बाबासो कोकणे यांच्यासह शिक्षण, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर GB कोळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राध्यापक डॉक्टर मोहन सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे यांनी सन्माननीय मानपत्राचे वाचन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापक सुनीता तेलसिंगे व प्राध्यापक सुहास इनामदार यांनी केले. तर शेवटी प्राध्यापक रमेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.